करण्याचं कारण असं आहे की बरेच नाथभक्त गावकरी यांचे काही अर्ज आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने काल आम्ही ग्रामसभा बोलवली होती आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली। काही परंपरा गेल्या 700-800 वर्षापासून आमच्या देवस्थानच्या आहेत, त्या म्हणजे फाल्गुन वद्य पंचमीला चैतन्य कानिपनाथ महाराजांनी संजीवनी समाधी घेतली आणि त्याच्या आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस आमच्या देवाला तेल लागलेलं असतं। म्हणजे तो आमचा एक महिनाभर शिमगा ते पाडवा म्हणजे दुखवट्याचा कालावधी आहे। त्या कालावधीमध्ये आम्ही गावकरी कुठलेही आनंदोत्सव साजरा करत नाहीत, शेतीचे कामं करत नाहीत, लग्न समारंभ करत नाहीत, कुठलेही तेलकट पदार्थ तळत नाहीत। असं असताना हे मुस्लिम समाजाचे लोक या ठिकाणी येऊन हे सर्रास प्रकार ह्या ठिकाणी करतात। गादीवर बसणे, क्वाटवर बसणे, तळणे, मांसाहार करणे। दुसरी गोष्ट अंमली पदार्थ या ठिकाणी विक्री केली जाते। तिसरी गोष्ट प्रचंड प्रमाणामध्ये सोरट, चक्री असे प्रकार या ठिकाणी केले जातात। दुसऱ्या व्यापाऱ्याला धंदे लावू दिले जात नाहीत, यांच्यातर्फे धंदे ते चालू करायचे। अगदी रहाड पाळण्याचा विषय असेल तर त्या ठिकाणी महिलांची गळ्यातले ओरबडणे, परत जर ते तक्रार करायला जर गेले तर रस्त्यात पाठलाग करून मारहाण करणे। एवढं करून जर एखादा भाविक पाथर्डी पोलीस स्टेशनपर्यंत जर पोहोचला तर पोलिसांनी सांगायचं तुम्ही राहायला कुठे येतं। एखादा संभाजीनगरला असतो, एखादा मुंबईला असतो, एखादा पुण्याला असतो भाविक, त्यांनी सांगायचं एवढ्या। मग पोलीस सांगतात एवढ्याला मग तुम्ही कधी येणार, कंप्लेंट केली म्हणजे तुम्हाला सारखं सारखं यावं लागणार, कोर्टात चक्रा मारावं लागणार। म्हणजे संगनमताने सगळं चाललेलं असतं। म्हणून ह्या सगळ्या भावना सगळ्या भाविकांच्या लक्षात घेऊन, त्यांचा रोष लक्षात घेऊन, गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन काल आम्ही ग्रामसभा बोलवली आणि बहुमताने त्या ठिकाणी तो ठराव पारित झालेला आहे की मुस्लिम समाजाचे कुठलेही दुकान आम्ही मढी यात्रेमध्ये लावू दिले जाणार नाही। दुसरी गोष्ट ते पशुहत्या या ठिकाणी सर्रासपणे करतात ना, जे की नाथांना मान्य नाही। गेले 4 वर्षापासून आम्ही पशुहत्या या ठिकाणी बंद केलेली आहे आणि म्हणून यामुळंच ह्या सगळ्या कारणामुळं हिंदूंच्या कुठेतरी भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, नाथ भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। म्हणून आम्ही हा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही यावर्षी मुस्लिम समाजांची दुकानं लावू देणार नाही।